भाजपचे योगेश टिळेकर आता विधान परिषद आमदारकीची ही शपथ घेतात। मी योगेश रंजना कुंडलिक टिळेकर विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं या महाराष्ट्रामध्ये काम करेन। पहिले योगेश टिळेकर यांनी सुद्धा विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतलेली आहे। योगेश टिळेकर यांनी अनेक सामाजिक आंदोलनांमध्ये सहभाग घेतलेला आहे। अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले होते आणि आता विधान परिषदेचं हे आमदारपद त्यांच्याकडे आलेलं आहे। त्यांनी आमदारकीची ही शपथ घेतलेली आहे। नीलम गोऱ्हे यांनी त्यांना शुभेच्छा राजीव सातव तर प्रज्ञा सातव या दिवंगत राजू सातव यांच्या पत्नी आहेत। त्या आता विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेत आहेत। मी डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव, स्वर्गीय राजीव सातव यांना प्रथम स्मरण करून मी विधान परिषदेची सदस्य म्हणून नवनिर्वाचित झाली असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। धन्यवाद। पहिलं प्रज्ञा सातव या काँग्रेसच्या आता विधान परिषदेच्या आमदार आहेत। त्यांनी ही शपथ घेतलेली आहे। खरं तर प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीवरून बरेचसे प्रश्न उपस्थित झालेले होते। अनेकांचा त्यांच्या उमेदवारीला विरोध होता, मात्र तरी सुद्धा काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा विजय या निवडणुकीमध्ये झाला। त्यांनी आता ही विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली आहे। नीलम गोऱ्हे यांनी त्यांना ही शपथ दिली आहे। श्री शिवाजीराव यशवंत गर्जे